दिनांक 31/1/2025 रोजी नाशिकच्या रामकुंड परिसरात चोरी करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा क्रमांक 1 ला यश आलंय। कारवाईमध्ये 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक 28/1/2025 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान दुतोंड्या मारुती समोर रामकुंड नाशिक येथे ॲपल कंपनीचा मोबाईल फोन चोरी झाल्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत पच्चाव पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार करीत असताना दिनांक 31/1/2025 रोजी गुन्हे शाखा क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शरद जाधव नावाचा इसम हा चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी सीबीएस परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। सदरची बातमी गुन्हे शाखा क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार प्रदीप मजदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, महिला पोलीस अंमलदार अनुजा यलवे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले। नमूद पथकाने सीबीएस परिसरात सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करतात आणि त्याचं नाव शरद शंकर जाधव, वर्ष 31, राहणार दत्त चौक, मटन मार्केट जवळ नाशिक असे सांगून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून आरोपितांकडून 30,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय। सदर इसमास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार प्रदीप मजदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा यलवे, चालक श्रेणी पोलीस निरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक।